जी केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची डेव्हलप होते। खरं तर या सर्व महानगरपालिका ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम पाहत आहेत, या ठिकाणी सुद्धा अशी पारदर्शक व्यवस्था उभं राहणं आणि पारदर्शकता व्यवस्था उभं राहणाऱ्या विचारसरणीच्या हातामध्ये ती देणं हे अत्यंत गरजेचं आहे। सशक्त भारत बनवण्याची जी गरज आहे, त्यासाठी सशक्त भाजपा आणि पार्लमेंट टू पंचायत भाजपा हा नारा देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। खरं तर अशा अनेक योजनांबद्दल सांगता येऊ शकतं, परंतु आपण सर्वांना त्याची कल्पनाही आहे। पंतप्रधान आवास योजनेपासून गरीबातला गरीब की जो रात्री उपाशी झोपू नये म्हणून 80 कोटी लोकांना गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देणं, आरोग्याची असणारी व्यवस्था गरीबाला मिळाली पाहिजे म्हणून आयुष्यमान भारत सारख्या योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतच्या कोणत्याही इलाजाला प्रत्येक त्या नागरिकाला कोणाकडे याचना करता कामा नयेत यासाठी सुद्धा दखल ही केंद्र आणि राज्याच्या सरकारने घेतली आहे। त्यामुळे अशा अनेक योजना ज्या आहेत की ज्या योजनांमुळे या देशामधील असणाऱ्या पूर्वीच्या सरकारमधल्या घोषणा, या घोषणांना केंद्रातलं असणारं नरेंद्र मोदीचं सरकार आणि राज्यातील असणारं आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातल्या सरकारने खऱ्या अर्थाने सरकार मायबाप म्हणून काय असतं हे दाखवून दिलंय। 25 कोटीपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम सुद्धा या सरकारने केलं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने या सरकारने केलेली कामं हे तुमच्या समोर आहेत, जनतेसमोर आहेत। पुणे शहर IT हब म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे या पुणे शहराला एक जागतिक पातळीवरती घेऊन जाणं, विजन ठेवून घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि हे विजन दूरदृष्टी असणारा नेते हे महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आहेत याची आपणा सर्वांना कल्पना आहे।